नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडतो नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक मनोजला म्हणतो, काय दादा, स्वतःच्या बहिणीवर एवढा राग कसा काय असू शकतो तुमचा? तर मनोज म्हणतो की का नाही असणार राग, कारण हे सगळं काही तिच्यामुळेच झालं आहे आणि खरंच ती पनवती आहे. त्यावरती सार्थक म्हणतो, ज्या घराचं कर्ज जिच्यामुळे फेटलं हे तुमच्या लक्षात असू द्या. त्यावरती आता मनोज म्हणतो, पण ते कर्ज होतं ना, ते तिच्यामुळेच होतं ना. आणि तसंही सार्थक सर, तुम्ही तिची एवढी बाजू का घेताय मला कळतच नाही. तर तुमच्या घराचे सुद्धा तिचा रागरागच करतात ना. अहो, एवढं मोठं लग्न तिनं मोडलं, जिच्यामुळे आपल्या दोन्ही घराची खूप बदनामी झाली. त्यावरती सार्थकला राग येतो. तो म्हणतो, तिच्यामुळं काहीही झालं नाही. जे काही झालं ना, ते माझ्यामुळे झालं आहे. त्यात माझी चूक होती. मीच त्यांना माझ्या मनातील भावना सांगू शकलो नाही आणि त्यात त्यांचा काय दोष आहे. तेव्हा तात्पर्य याचं एकच, की तिच्यामुळं काहीही झाले नाही आणि आमच्या घरातील पनवती आहे असं मनोज पुन्हा पुन्हा म्हणू लागतो. तेव्हा सार्थकला राग अनावर होतो. तो म्हणतो, बस झालं ना, आता किती वेळा तुम्ही तिला पनवती म्हणाल? आता सार्थक खूपच चिडलेला आहे. सर्वांना समजतं. सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतात. तर तो एकदम शांत होऊन जातो आणि मग तो, तुम्ही माझ्या बहिणीला बोलतोय. सार्थक म्हणतो, आय एम सॉरी, पण तुम्ही पुन्हा एकदा तिला पनवती म्हणलात हे मला अजिबात आवडलं नाही. कारण मी त्यांच्याशी लग्न केलं आहे. ती माझी आता बायको आहे. माझ्या बायकोच्या विरोधात एक शब्द देखील मी ऐकून घेणार नाही. आता हे ऐकताच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा अण्णा म्हणतात, काय तुम्ही लग्न केलं? तर आता सार्थक म्हणतो, हो, देवाच्या साक्षीने मी त्यांच्याबरोबर लग्न केलं आहे. आणि आता एक सर्वांना सांगतो की ती माझी आता बायको आहे. तर आता दुसरीकडे आनंदी तयार होऊन आता स्वतःला आरशात न्याहळत असते आणि तिला सगळ्या गोष्टी आठवू लागतात की सार्थकने माझ्याबरोबर लग्न केलं, माझ्या भांगेत कुंकू भरलं. ती म्हणते, देवा, हे काय घडतं आहे माझ्याबरोबर? मी फक्त पाहत राहते. म्हणून ती आता मंगळसूत्र हातात घेते आणि मनातल्या मनात विचार करत असते, आता मला माझाच खूप राग येतोय आणि माझ्या नशिबाचा सुद्धा. कारण प्रत्येक वेळी माझ्या इच्छेविरुद्ध जगावं लागतं आणि जे समोर येईल तेच भोगावं लागतं आणि मी आता हतबल होऊन आता पाहत राहण्याशिवाय दुसरा काहीही करू शकत नाही. तर दुसरीकडे सार्थक म्हणतो की मी तुम्हाला जे काही सांगितलं ना, आता तुम्हाला पटलं असेल. त्यावरती आता मालती म्हणते, हो, तुम्ही मंगळसूत्र आनंदीच्या गळ्यात घातलं. त्यावरती तो म्हणतो की काकू, सॉरी, मला माफ करा, पण त्यावेळी मला जे सुचलं ना ते मी केलं. मला आनंदीची मदत करणं खूप महत्त्वाचं होतं. तर मालती म्हणते, पण तुमच्या घरचे जे त्यांना राग आहे ना, थोडे दिवस विसरले असते तर मी आनंदीला तसं समजावलं सुद्धा. त्यावरती आता अण्णा सार्थककडे पाहतच राहतात. तेव्हा सार्थक जरा वेगळाच काहीतरी विचारतो, काय झालं काका? मुलीच्या बापाचा हा प्रश्न आहे, तो साहजिकच आहे. तो आता प्रत्येक बापाला पडणारच. अण्णा म्हणतात की मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की जेव्हा तुम्ही तिच्या भांगेत कुंकू भरत होता व गळ्यात मंगळसूत्र घालत होता, तेव्हा तिची मदत करणं हाच हेतू होता की तुमच्या मनात तिच्याविषयी प्रेम, आदर होता? तुम्हाला ती बायको म्हणून हवी आहे का? तेव्हा सार्थक खाली मान घालतो आणि म्हणतो, खरं तर पहिल्यांदा मदत करणं हाच माझा हेतू होता. पण जेव्हा त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र घालत होतो, तेव्हा त्यांच्या भांगेत कुंकू भरत होतो, तेव्हा माझ्या मनात आदरच होता आणि त्याचबरोबर प्रेम तर आहेच ना. त्या बायको म्हणून मला हव्याच आहेत. हे जरी सत्य असलं तरीही त्यांच्यासाठी ते खूप अवघड आहे. त्यांनी मला नवरा म्हणून ॲक्सेप्ट केलं आहे की नाही ते मला अजून माहिती नाही. आता अण्णा खूपच खुश होतात आणि म्हणतात, हे जर असं असेल ना, तर ती बायको म्हणून तुम्हाला हवी असेल तर आता मी तुम्हा दोघांनाही आशीर्वाद देतो आणि माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे. आता सार्थक देखील खुश होतो. मनोज म्हणतो, हे सगळं खरं आहे, पण यांच्या भावाबरोबर तिचं लग्न ठरलं होतं आणि आता यांच्याबरोबर लग्न झाले. मग आता लोक काय म्हणतील? तर अण्णा हे मनोजला खूप झापतात आणि म्हणतात, काय रे, कोण लोक? कोणत्या लोकांची तू काळजी करतो? मला माझ्या मुलीच्या सुखापुढे कोणाचीही काळजी करायची नाही आहे आणि जर ते सुख या माणसाच्या हातात असेल ना, या माणसांमुळे जर माझी मुलगी खुश होत असेल तर या बाबतीत माझं दुमत नाही आहे. त्यामुळे तू आता कुणालाही दोष देऊ नको, गप्प बस. तेव्हा आता अण्णा खुशच होतात कारण सार्थक आनंदीचं लग्न झालेलं असतं. आणि आता पुढे अण्णा म्हणतात की माझ्या मुलीचा आनंद आता तुमच्या हातात आहे. तेव्हा तो सार्थकला म्हणतात, तिचा आनंद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता तिने निर्णय घ्यायचा आहे, तो तिने मला स्वीकारायचं आहे, हेच माझं निर्णय आहे. आणि अण्णा म्हणतात, हो, ठीक आहे, आनंदी नक्कीच चांगला निर्णय घेईल. ती खरंच खूप भाग्यवान आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही मला भेटलात तेव्हा माझ्या मनात नेहमी हाच विचार यायचा की तुमच्यासारखा आनंदीला नवरा भेटला असता तर आणि मला जावई भेटला असता तर खूप बरं झालं असतं. तेव्हा सार्थक म्हणतो, काका, तेव्हा
आनंदी माझी बायको नव्हती, आता मी तिचा नवरा आहे. आता तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही. तर आता ते एकमेकांना मिठी मारतात. तेव्हा दोघं एकमेकांकडे आता पाहतात. तर आता चहा पिऊन जा असं म्हणतात. तर तो नाही असं म्हणतो. तर आता आनंदीलाच घेऊन येतो. ती एकटी घरी असेल, तिला माझी गरज आहे असं म्हणून आता तो तिकडे जायला निघतो. तर दुसरीकडे आनंदी आता रूममधून आता इकडे हॉलमध्ये येते चहा पिण्यासाठी. तर सुधा आणि केदार, वृंदा ही सर्वजण तिथे असतात आणि एकमेकाला खुणवून सांगतात की ती आली आहे. तर वृंदा लगेच टोमणे मारणे सुरू करते. काही लोकांना सवयच असते की आपल्या घरामध्ये डायरेक्ट धर्मशाळा असल्यासारखं घुसतात. आता केदार म्हणतो, आता तर काय घरातील एक पुरुषच गंडवलाय, त्यामुळे काही टेन्शनच नाही. तर वृंदा, तर आजकालच्या चोरांची तर घर लुटायची पद्धतच बदलली आहे. कारण इकडे तिजोरी फोडायच्या, घरात चोऱ्या करायच्या, सोनं घेऊन जायचं. पण आता श्रीमंत मुलांनाच पटवायचं, गंडवायचं आणि डायरेक्ट लग्न करून घरात यायचं. मग कशाला काय लागते चोरी करायला. तर आता त्या दिवशी एवढं ऐतिहासिक भाषण केलं होतं की लग्न करणार नाही म्हणे, आणि आता काय झालं. तर आता वृंदा म्हणते ठीक आहे, पण त्या दिवशी तिला माहीत नव्हतं की आपलं सार्थक बरोबर लग्न कोणी लावून देणार नाही. आता तिची शाळा घ्यायला मी तयारच आहे. सुधा देखील आता तिथेच बसलेली असते. ती लगेच घेते. आता बापरे, किती लुटारू आहेत लोक आधी म्हणून आनंदीवर आता ती घाणेरडे आरोप करू लागते. तर वृंदा म्हणते की सार्थकसारख्या मौल्यवान हिरा हिनं पळवला आहे, तर या ड्रेसची काय किंमत आहे. समोरून वृंदा आता तिच्यावर चोरीचा आरोप करते. तेवढ्यात अक्षुत येते आणि त्यांना विनंती करते की तिच्याकडे कपडे नव्हते म्हणून मी तिला असं कपडे दिले आहे. तर आता ती म्हणते की गरिबाला असं दान करावं म्हणजे कोणतं तरी पुण्य मिळतं आणि गरिबालाही कपडे मिळतात. आता वृंदा उगाचच अशी टोमण्यात बोलत असते. तर आता अक्षूला खूप राग येतो. ती शलाकाला म्हणते, माझ्याकडे खूप जुन्या पुराण्या साड्या आहेत, त्या मी देते. तेव्हा वृंदा म्हणते, हो ठीक आहे, काय बोलत आहेस तू, कॉलेजला जा. तेव्हा अक्षता आता गुपचूप बाहेर पडते आणि सार्थकला फोन करून सगळं घडलेला प्रकार सांगणार असते. सुधा तितक्यात तेथे येते. म्हणते, तू सार्थकला फोन करतेस ना, मला माहिती आहे, म्हणूनच मी इकडे बाहेर आले. तर कॉलेजला गुपचूप जा असं म्हणून ती अक्षयकडून फोन काढून घेते. तर आता सुधा आतमध्ये आनंदीला विचारते, तू चहा घेतलास का. तेव्हा ती म्हणते की नाही, आमच्या घराची प्रथा आहे, घरातील सुनेने चहा करायचा असतो. तेव्हा वृंदा, तू पण केला होतास ना ग. तेव्हा वृंदा म्हणते, हो मी सुद्धा केला होता. आनंदी किचनमध्ये जायला निघते आणि चहा करणारच. तेवढ्यात आता वृंदा तिला अडवते आणि म्हणते, अजिबात किचनमध्ये जायचं नाही. आता तुला काय सांगितलं होतं की घराच्या सुनेने चहा करायचा आहे असं सुद्धा म्हणते, आणि आम्ही तुला अजूनही घराच्या सुनेचा मान दर्जा दिलेला नाही. तेव्हा आनंदीला खूप वाईट वाटतं. तिथे एक लक्ष्मण रेषा आखते आणि आतमध्ये अजिबात जायचं नाही अशा तोंड घालणाऱ्या पालींना अजिबात इथे थारा नाही. तेव्हा तिला खूप वाईट वाटतं. आनंदीचा खूप अपमान करत असतात आणि आमच्या घरातला चहा संपला असं सुद्धा म्हणते आणि आता तुला चहा मिळणार नाही असे सांगते. आनंदी रडू लागते. तेव्हा वृंदा म्हणते की माझ्या कपामध्ये थोडाफार चहा असेल, तो तिला ओरबडायला द्या. केदार देखील म्हणतो, माझ्या कपामध्ये पण आहे. तर आता सगळ्यांच्या कपातला उष्टा चहा आनंदीला देण्यात येतो, पण वृंदाने अजूनही कप तिच्याकडे दिलेला नसतो. आनंदीला खूप वाईट वाटतं. तर आता वृंदा तो कप खाली टाकते, त्यामुळे तो कप फुटून जातो. तिचा खूप अपमान होतो. ती तिथून निघून जाते. तर आता पळून कशी गेली असे शलाका म्हणते. तेव्हा फुटलेला कप हातात घेत वृंदा म्हणते, तिचं आयुष्य देखील असंच फुटकं करून ठेवणार आहे. इथं पळून जायला आली होती का. तेवढ्यात सार्थक तेथे येतो आणि हा कप कसा फुटला विचारतो. तेव्हा वृंदा म्हणते की अरे, तुझ्या बायकोला आलं वेलची घालून चहा करून दिला होता आणि तो कप तिला देताना फुटला. तर आता सार्थक केदारजवळ गुपचूप जाऊन थांबतो. तर केदार पळून जातो. तर सार्थकला माहीत असतं की नक्की काय झालेलं आहे. मित्रांनो, पुढील भागामध्ये सार्थक आनंदीला म्हणतो, माझ्या बाजूने हे नातं खरंच खूप खरं आहे. आनंदी म्हणते, मला इथं राहायचं नाही. तर आता दुसरीकडे वृंदा सुधाला म्हणते, जर आदर्शसारखा सार्थकही दारू प्यायला लागला तर काय करायचं. तेव्हा सुधा म्हणते की मी असं होऊ देणार नाही. तर अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.